म्हणतात त्याचं फक्त काय मिळेल शोधत होतो मगाशी तुम्हाला मी मला ते बाजूला काढलं पण माझं एक म्हणणं बागायतदारला भेटतं पण मी तुम्हाला मगाशी शोधत होतो हा प्रश्न मांडल्यामुळं इथं अधिकारी आहेत. कृषी मंत्र्यांनी फक्त फळबागांचा सर्व्हे करा असं सांगितलेलं नाही. जो कोरडवाहू शेतकरी आहे ज्या ज्या शेतकऱ्याचं तो कुठचाही शेतकरी असू दे त्या प्रत्येक शेतकऱ्याचा 1 गुंठ्याचं जरी नुकसान झालं असेल तर त्यांनी तो पंचनामा करावा, त्याला शासनाला न्याय द्यायचा आहे अशी भूमिका कृषी मंत्र्यांची आहे. त्याच्यामुळे तुमच्या बाबतीमध्ये आम्हाला अनुदान लई कमी कोरडवाहूसाठी ते बघू आपण, ते आपण तुमची भूमिका मांडतो. सोयाबीन फक्त नाव घ्यायचं बी राहिलं, सोयाबीन पण त्याच्यात आहे. एमपीचं काय माझं फक्त ऐकून घ्या की या संदर्भामध्ये त्या सगळ्याची नावं घेताना सोयाबीन फक्त राहिलं, सोयाबीन पण त्याच्यामध्ये आहे, कोरडवाहू शेतकरी देखील त्याच्यामध्ये आहे. निकष जर बदलायचे झाले, शासन शेतकऱ्यांसाठी तुमच्यासाठी अख्खे शासन तुमच्यासोबत आहे, त्याच्यामध्ये जर नियम बदलावे लागतील किंवा अन्य जर काय करावं लागेल तर ती देखील भूमिका मी नक्की कॅबिनेटमध्ये मांडेन, कृषी मंत्र्यांकडे मांडेन, हा मी शब्द तुम्हाला देतो. आणि हेच सांगतो ना, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्वतः आमदार साहेबांनी नोंद करून घेतलेल्या आहेत. ते देखील मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलतील. आमची भूमिका काय आहे की जो शेतकरी अस्मानी संकटामध्ये आलेला आहे, ज्याचं सगळंच वाहून गेलंय, सगळंच ओरबडून नेलंय निसर्गानं, त्याला स्वतःच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी शासन नक्की घेईल. आता त्याच्यामध्ये नियम कसे बदलायचे, काय बदलायचे हा एकट्याचा माझा प्रश्न नाही आहे, पण ती तुमची भूमिका मी कॅबिनेटमध्ये नक्की मांडतो. शासन जेव्हा मदत करेल तेव्हा आपण कृषी डिपार्टमेंट आणि महसूल आणि शासनाने सरसकट पंचनामे करा, सरसकट पंचनामे करून गावात जे जर नुकसान झालं घराचं, तर आता डायगावांच्या मामात झालं ते तलाठी आणि ग्रामसेवक हे संयुक्तच गेले पाहिजे. आणि या अतिवृष्टी जोपर्यंत तलाठी मंडळाधिकारी असेल, कृषी मंडळ